आल्याची बाब एकनाथ शिंदेंनी सांगितली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही बाब माध्यमांना सांगितली आहे। कलाकारांवर हल्ले होणं चुकीचं असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले। अशा प्रकारचे कलावंतांवर हल्ले होणं हे अतिशय चुकीचं आहे। परंतु त्या ठिकाणी ज्याने हे केलेलं आहे त्याला अटक झालेली आहे आणि प्राथमिकदृष्ट्या चोरीच्या दृष्टीने चोरी करण्याच्या दृष्टिकोनातून ही घटना घडल्याचं प्राथमिक माहिती आहे। परंतु यामध्ये अगदी पोलीस आणि गृह विभाग या संपूर्णपणे मुळाशी जात आहेत आणि सैफ अली खान यांच्या कुटुंबाला देखील सुरक्षेचा त्याची सरकार काळजी घेईल। पोलिसांनी आरोपीसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं तर एकाचा शोध सुरू असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिली। सीसीटीव्ही फुटेजमध्ये जी व्यक्ती दिसते तशी त्याला साम्य असणारी दिसणारी व्यक्तीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याचं गुन्हेगारीचं बॅकग्राऊंड देखील आहे, त्याची चौकशी चालू आहे। नंबर 1 नंबर 2 अजून एक व्यक्ती तशी दिसणारी आहे ज्याला सीसीटीव्हीच्या थ्रू ट्रॅप केलं जाते आणि लवकरच त्याला देखील ताब्यामध्ये घेतलं जाईल। चौकशीच्या अंती आपल्या लक्षात येईल की नक्की हीच ती व्यक्ती आहे की नाही, कारण शेवटी सिमिलर दिसणारी व्यक्ती असल्यामुळे ती असू देखील शकते। चौकशी पूर्ण झाल्यानंतर अजून सविस्तर माहिती आपल्याला आम्ही देऊ। सीसीटीव्हीमध्ये दिसलेला जो संशयित आहे तो वांद्रे पोलिसांकडून त्या हल्लेखोराला अटक करण्यात आल्याची बाब समोर आली आणि त्यानंतर हाच तो आहे का याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली। दरम्यान सैफच्या पाठीत अडकलेल्या चाकूच्या तुकड्याचा जो फोटो आहे तो सुद्धा समोर आलेला आहे आणि ऑपरेशन करून हा चाकूचा तुकडा सैफच्या पाठीतून काढलेला आहे। हा चाकू अजून थोडासा खोलवर जर गेला असता तर अतिशय गंभीर जीवघेणी इजा होऊ शकली असती अशी माहिती डॉक्टरांनी सांगितली आहे। किंवा त्याला अर्धांगवायूचा पॅरालिसिसचा सुद्धा धोका होता असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यामुळे हा जो घाव होता, ही जी जखम होती ती किती गंभीर होती याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। साधारण 2 ते 2.5 इंचापर्यंतचा हा चाकूचा तुकडा त्याच्या पाठीमध्ये रुतून बसलेला होता, तो तुटला होता। यावरून आपल्याला हेही जाणवतं, लक्षात येतं की हा वार जो त्याच्यावर करण्यात आलेला होता तो किती तीक्ष्ण होता। अभिनेता सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती लीलावतीचे प्रमुख न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगेंनी दिली आहे। सैफ अली खानला आज ICU मधून स्पेशल रूममध्ये शिफ्ट केलंय। सैफ अली खानला पॅरालिसिसचा कुठलाही धोका नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे। जर ते तीक्ष्ण हत्यार सैफच्या मणक्याला लागलं असतं तर त्याच्या जीवाला धोका होता। मात्र अवघ्या 2 मिलीमीटरच्या या फरकानं सैफच्या जीवाचा मोठा धोका टळल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून सैफला आठवडाभर विश्रांतीची गरज डॉक्टरांनी बोलून दाखवली आहे। ऑपरेशन नंतर ICU मध्ये शिफ्ट केलेलं, आज सकाळी अपडेट देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। तर त्यांची तब्येत एकदम छान आहे। त्यांना आज मी चालवलं, तर काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी। फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्स असून पाणी तिथून पाठीतलं जे पाणी येत होतं ते रिपेअर केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे। म्हणून आम्ही त्यांना ICU मधून आज स्पेशल रूममध्ये शिफ्ट करत आहोत। ते आउट ऑफ डेंजर आहेत पण आणि स्टेबल पण आहेत। त्यांना काही आता रिस्क नाही, पॅरालिसिसचा काही प्रॉब्लेम नाही। त्यामुळेच मी बोललो की ते चालले, त्यांना काही पॅरालिसिसचा किंवा काही त्रास नाही आहे आणि ते अगदी नॉर्मल आहेत, बोलतायत, खुश आहेत। फक्त जसं मी बोललो पाठीच्या खोल जखमेमुळे आणि पाणी आल्यामुळे त्यांना बेड रेस्टची ॲडवाइस केली। जहाँ तक नाइफ पहुंचा है उससे 2 मिलीमीटर और जाने से स्पाइनल कॉर्ड में इंजरी हो सकता था, विच इज वेरी फॉर्चुनेट। इट्स अ वेरी डीप वुंड, बट वो जस्ट स्पाइन कॉर्ड से थोड़ा बच गया, तो उनकी एक अच्छी वो है। और मैंने जैसा आपको बताया बहुत बोल्डली बिहेव किए हैं
वो खुद इतना इंजरीज के साथ छोटे बच्चे के साथ अपना हॉस्पिटल में खुद वॉक इन आए हैं। पुणे नाशिक महामार्गावरच्या नारायणगावच्या जवळ टेम्पो प्रवासी वाहतूक करणारे जीप आणि एसटीचा भीषण अपघात झाला। या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 4 प्रवासी गंभीर आहेत। आयशर आणि एसटी मध्ये जीपचा चक्काचूर झाला। उर्वरित 4 गंभीर जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुद्धा गंभीर असल्याचं कळतंय। टेम्पोनं प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपला धडक दिली। यावेळी ही जीप समोर उभ्या असलेल्या एसटीला जाऊन धडकली। हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांच्या मध्ये जीपचा चक्काचूर झाला। ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टेम्पोनं जीपला धडक दिल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे। काय घटनेला काय करू शकतो? काय झालं, एक आयसरवाल्याने आपले जे काळी पिळीवाले आहे, म्हणजे जे आपण रोज प्रवासी वाहतूक करतो, त्याला मागून द्यायचं तिला। तो बिचारा जो होता विनोद रोकडे म्हणून, त्याला ती गाडी कंट्रोल झालेला आहे आणि उभ्या असलेल्या बंद पडलेल्या जी साईडला एसटी होती त्याच्यावर मागून जाऊन एकदम जोरात जाऊन तो धडकला। स्वतः चालवणारा चालक पासून तर जवळजवळ 9 लोकांचा आता मृत्यू झालेला आहे। त्यापैकी 5 लोक आपल्याला पाहुणे आले होते, जे खेडचे होते, ते कांदळीला काही कार्यक्रमासाठी आले होते। त्याच्यामध्ये महिला आहेत आणि जे एक महिला जी आहे आमची मुस्लिम भगिनी, तिचं एक छोटं बाळ 2 वर्षाचं, ते पण आऊट झालेलं आहे। बाकीचा संघर्ष चालू आहे। 9 पैकी बाकीचे जे 7 लोक आहेत त्यापैकी 2 अजून सिरियस आहेत। यामध्ये नाशिकहून पुण्याकडे म्हणजे आळेफाटाहून नारायणगावकडे जाणाऱ्या पुण्याच्या ज्या लेनवर नाशिक पुणे हायवेवर ही घटना घडली आहे। यामध्ये एक मॅक्झिमो गाडी होती, त्यामध्ये एक एस टी महामंडळाची बस जी नाशिक टू महाबळेश्वर जात होती ती फेल झाली, ती बंद पडली, ती रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली आणि ही मॅक्झिमो गाडी तिच्या मागे होती आणि ह्या मॅक्झिमोच्या मागे एक हरियाणा पासिंगचा एक आयशर टेम्पो होता। त्या टेम्पोनी ह्या मॅक्झिमो गाडीला धडक दिली आणि ती त्या बसवर आदळली आणि त्यातनं हा ॲक्सिडेंट झाला असून ह्याच्यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झालेला आहे। वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी बीडच्या केज तालुक्यातल्या राजेगाव इथं कराड समर्थक आक्रमक झाले। नानासाहेब चौरे असे या समर्थकाचं नाव असून तो दिव्यांग आहे। 1 तासापासून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू असून खोटे गुन्हे मागे घेतल्याशिवाय उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यानं घेतलाय। बुलढाणा जिल्ह्यातल्या माटरगाव बाजारात खुनी संघर्ष पाहायला मिळाला। पैशाच्या